नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सुस पाषाण रोडवरती बोरवेलचा पॉईंट द्यायला आलेलो आहेत. हेच इथं लोकेशन आहे जवळ आलेला. बघा हे पत्र्याचे जे कंपाऊंड मारलेलं आहे याच्या आतमध्ये आपल्याला बोरवेलचा पॉट पाहायचा आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सुस पाषाण रोडवरती बोरवेलचा पॉईंट द्यायला आलेलो आहे. तर हा रोड आहे आणि हे जे पत्र्यात शेड जे आहे तर याच्यामध्ये JCBचं काम चालू आहे. तर याच्या आतमध्ये पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. असं हे लोकेशन आहे, तुम्ही पाहू शकता. लोकेशन अशा प्रकार आहे. साधारणतः एक 20 गुंठे आहे असं जवळपास क्षेत्र हे. या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट पाहायचा आहे. सुस पाषाण रोडवरती आहे. तर चला तर पाहूयात कशा प्रकारे पॉईंट निघतोय आपण. शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारे 20 गुंठ्याचं क्षेत्र आहे हे. याच्यामध्ये आपल्याला प्लॉटिंगसाठी पॉईंट द्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला कुठं पॉईंट येतोय ते चेक करून आपल्याला पॉईंट शोधायचा आहे. तर पॉईंट कुठं निघतोय आपण चेक करून तुम्हाला त्या ठिकाणचं मी पॉईंट दाखवेल. शेतकरी मित्रांनो, गाडी आलेली आहे. आपण पॉईंट शोधलेला आहे या प्लॉटमध्ये. या ठिकाणी तर पॉईंट आलेला आहे. 2 लेअरचा आहे पॉईंट हा. इथं एक 40 फुटाला हलकी लेअर लागेल, 150 फूट आणि 300 ते 350 फूट अशा 2 टप्प्यामध्ये, 150 आणि 350 2 टप्प्यामध्ये पाणी चांगलं लागणार आहे. गाडी येतच आहे, वरती लागेल गाडी. या इथं पॉईंट आलेला आहे. लोकेशन पाहून घेऊ शकता तुम्ही. शेतकरी मित्रांनो, लगेच गाडी लागणार आहे. पॉईंट बघितलेला आहे आपण. या ठिकाणी पॉईंट आलेला आहे. आत्ताच आपल्याला लगेच रिझल्ट येऊन जाईल यामध्ये किती पाणी लागते. पाण्याचा अंदाज साधारणतः 2.5 इंचीपर्यंत पाणी लागायला पाहिजे. 2 लेअरमध्ये पाणी लागेल, 150 आणि 350 जवळपास. चला पुढचे व्हिडिओ आपण आलेच ते टाकून देऊया. गाडी पॉईंटला लागलेली आहे शेतकरी मित्रांनो. आता सेट झालेली आहे, सेटिंग वगैरे केलेलं आहे गाडीचं. लेवल टूबनी चेक वगैरे केलेलं आहे. आता गाडी लगेच चालू होईल. गाडीची सेटिंग लावून झालेली आहे. तर थोड्याच वेळात गाडी चालू होईल शेतकरी मित्रांनो. रिझल्ट खूप छान येणार आहे. 2.5 ते 3 इंचापर्यंत पाणी लागण्याचे चान्सेस आहेत. तर पाहूया किती पाणी लागतं आहे. खोली साधारणतः 400 फूट जाईल.
एक 40 फुटालाही हलकी लेअर लागलेली आहे पाण्याची, आपण पाहू शकता.